करटुले रानभाजी करण्यासाठी हे 10 मिनिटं पाण्यात भिजवायची, म्हणजे त्यावरची माती सुटेल, स्वच्छ धुवायचे। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घ्यायचे, त्यानंतर कोथिंबीर कापायची, नंतर करटुले या पद्धतीने कापून घ्यायचे आहेत। कापल्यानंतर थोड्या लालसर बिया असतात त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या, नाहीतर भाजीत त्या कचकच लागतात। अशा पद्धतीने लांबट तुकडे करायचे आणि बऱ्याचदा करटुले अशी कवळी असतात, आतमध्ये पांढरी असतात, तिच्या बिया काढायच्या नाही, त्या व्यवस्थित असे लांबट आपण कापून घ्यायच्या। आता मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे खोबरं, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि कडपत्ता बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचे, त्यात जिरे मोहरी घालायचं, कांदा घालायचा, व्यवस्थित परतवायचा, मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परतला जाईल। त्यानंतर आपण बारीक केलेलं मिश्रण यात घालायचं, ते व्यवस्थित परतवून घ्यायचं। फोडणीला छान तेल सुटल्यावर यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट घालून व्यवस्थित परतवायचं आणि त्यात अर्धा कप पाणी घालायचं। नंतर चवीपुरता परत अर्धा चमचा मीठ घालायचं। या मिश्रणामध्ये हे करटुले कापलेले आपण घालायचे, व्यवस्थित परतवून घ्यायचं। मध्यम आचेवर ताटावर पाणी ठेवायचं, एक 5 ते 7 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची, व्यवस्थित तिला अशी तोडून बघायची। छान आपली करटुल्याची भाजी शिजलेली आहे, त्यात दाण्याचं कूट घालायचं, 2 चमचे कोथिंबीर घालायची आणि भाजी तयार करायची।